स्वर्गीय सोमेश्वर पुसदकर यांच्या स्मृतीप्रित्यर्थ दरवर्षी समाजसेवेत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींना आणि संस्थांना पुरस्कार देण्यात येतो। यंदाचा पुरस्कार ऐतिहासिक वास्तूंचं संवर्धन करण्यासाठी पुढाकार घेणाऱ्या स्वराज्य सेवा प्रतिष्ठानला देण्यात आला। संस्थेच्या चमूला मान्यवरांच्या हस्ते 1 लाख रुपये रोख, सन्मानपत्र आणि स्मृतिचिन्ह देऊन सोमेश्वर पुसदकर लोकगौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला। हनुमान व्यायाम प्रसारक मंडळाच्या स्वर्गीय सोमेश्वर पुसदकर सभागृहात रविवारी स्वर्गीय सोमेश्वर पुसदकर यांच्या स्मृतीप्रित्यर्थ लोक फाउंडेशन, कृषी विकास प्रतिष्ठान नागपूर आणि सोमेश्वर पुसदकर मित्र मंडळ यांच्या संयुक्त विद्यमानं 6व्या लोकगौरव पुरस्कार वितरण सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं। या प्रसंगी विशेष अतिथी म्हणून ते बोलत होते। संस्थेचे अध्यक्ष शिवा काळे, सचिव प्रतीक पात्रे यांच्यासह संपूर्ण टीमला मान्यवरांच्या हस्ते 1 लाख रुपये नकद, सन्मानपत्र आणि स्मृतिचिन्ह देऊन सोमेश्वर पुसदकर लोकगौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला। यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विदर्भ साहित्य संघाचे अध्यक्ष वनरायचे विश्वस्त माजी आमदार गिरीश गांधी हे होते, तर प्रमुख उपस्थिती म्हणून कृषी विकास प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष श्रीराम काळे, ज्येष्ठ पत्रकार बाळासाहेब कुलकर्णी, माजी महापौर तथा मनपा विरोधी पक्षनेते विलास इंगोले आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते। चांदूर बाजार येथील शिवा काळे यांनी स्थापन केलेल्या स्वराज्य सेवा प्रतिष्ठान या संस्थेने अमरावती व विदर्भात उल्लेखनीय सामाजिक व ऐतिहासिक कार्य केले। मेळघाटमधील ऐतिहासिक गाविलगड किल्ल्यापासून नरनाळा, माहूर, लासूर, रिद्धपूर, कारंजा लाड, रामटेक, कुवारा भीमसेन, नगरधन, आमनेर अशा विविध ऐतिहासिक स्थळांचे संवर्धन केले आहे। पुरस्कार मिळाल्यामुळे आता जबाबदारी आणखी वाढली आहे। आजपर्यंत आम्ही निस्वार्थ भावनेनं सेवा केली आहे, त्याचीच समाजाने दिलेली ही पावती असल्याचं मत स्वराज्य सेवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष यांनी व्यक्त केलं। आम्ही ना नफा ना तोटा ना कधी कोणाकडून मदत घेत ना कधी वर्गणी करत, आणि जो कार्यक्रम आहे तो आणलेल्या सगळ्या सभासदांनी मिळून पूर्ण करतो। अशा प्रकारचा पहिल्यांदा आम्हाला मोठा पुरस्कार मिळतो। आर्थिक व्यवहार आम्ही संस्थेनं करायचं नाही असं ठरवलं आहे, पण एवढी मोठी रक्कम दिल्यानंतर हे बरेचसे शस्त्रसंग्रह वाढवण्यासाठी किंवा आमचा जो शस्त्रसंग्रह आहे त्याला अजून सुशोभित करण्यासाठी याच्यातला काही भाग वापरला जाईल, आणि आम्ही जे गडकिल्ले संवर्धनाचं काम करतो याच्यासाठी काही आवश्यकता असलेले साहित्य ते या पुरस्कारानं आम्ही घेऊन आमचं काम अजून गतीनं पुढं सर करणार आहोत। खरं तर ही एक जबाबदारी आहे पुरस्कार म्हणजे, त्यामुळे आम्ही आमचं काम आणखी चांगल्या पद्धतीनं कसं करू यासाठी आम्ही आता पूर्णतः प्रयत्न करेल या पुरस्काराच्या माध्यमातून। राज्य सेवा प्रतिष्ठान ही जी आहे त्या ऐतिहासिक क्षेत्रात गडकिल्ल्यांचं संवर्धन, जेवढ्या काही जुन्या बारावा आहेत, गडी आहेत, मंदिर आहेत, याचं संवर्धन करण्यासाठी आम्ही काम करतो। आपल्या भागातला म्हणजे विदर्भाच्या इतिहासाचा पुनर्जागर व्हावा, तो लोकांपर्यंत पोहोचावा यासाठी स्वराज्य सेवा प्रतिष्ठान सर्व मावळे काम करतात। हा पुरस्कार आमच्या संघटनेसाठी खूप मोठा सन्मान आहे। हा पुरस्कार मिळाल्यानं आता आणखी प्रोत्साहन मिळाले। मिळालेल्या राशीमधून आम्ही कामासाठी लागणारे आवश्यक साहित्य तसेच सेफ्टी बेल्ट आमच्या कार्यकर्त्यांसाठी खरेदी करणार आहोत, ते खूप महत्त्वाचे आहे असे त्यांनी सांगितले। 2021 पासून आपण लोक गौरव पुरस्कार सुरू केलाय। समाज सेवेमध्ये उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या संघटनेला आपण दरवर्षी हा पुरस्कार देण्यात येत असल्याचं आयोजक अविनाश दुधे यांनी सांगितलं। सोमेश्वर भाऊचं समाजसेवेचं क्षेत्रातलं योगदान लक्षात घेता आपण त्यांच्या निधनानंतर म्हणजे 2020 नंतर पुढच्या वर्षी म्हणजे 2021 पासून आपण सुरू केला। हा 6वा पुरस्कार सोहळा आहे। साधारणतः समाजसेवेच्या क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या संघटनांनाच आपण देतो, आता व्यक्तींना देणारच नाही असं नाही, पण प्रारंभीच्या चरणामध्ये संस्थांची निवड करतो आपण। पहिला नानक रोड ट्रस्टला केला, नंतर अच्युत महाराज हॉस्पिटलला दिला, तपोवनला दिला, वसा संघटनेला दिला, आणि यावर्षी त्याला सोमेश्वर भाऊची इतिहासाबद्दलची आवड लक्षात घेता आपण यांचं काम गेल्या 2-3 वर्षातून आम्ही बारकाईने पाहतोय। मी यावर्षी या संस्थेची निवड केली, आणि विशेषतः संस्थेची निवड करताना माणसं डेडिकेट असली पाहिजे, माणसं काही ठराविक उद्देशाने चांगला उद्दिष्ट ठेवून काम करत असले पाहिजे, काही काळजी आम्ही घेतो। भोरकप येथील 30,000 वर्षे जुनी रॉक पेंटिंग, गायमुखची अश्मयुगीन चित्रे, सालबर्डीची पांडव लेणी आणि पांडव कचेरीचा शोध, खटकाली येथील राणी महाल शोध मोहीम यशस्वीरित्या पूर्ण केली। याचबरोबर अमरावती जिल्ह्यातील महिमापूरची यादवकालीन 7 मजली विहीर, रिद्धपूरची 6 बहुविहीर, अचलपूरची सुलतानगढी आणि तळेगाव दशासर येथील विहिरींचे संवर्धन त्यांच्या टीमनं केलं आहे, हे विशेष। अरुण जोशी, UCN न्यूज, अमरावती।